ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पदवीधर निवडणुकानंतर राज्यात सत्तांतर होणार असं वक्तव्य राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलंय। पदवीधर निवडणुकानंतर राज्यात सरकार बदलण्यासंदर्भात हालचाली दिसू लागतील असंही दरेकर म्हणाले। मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ काल जालन्यातल्या परतूरमध्ये मेळावा झाला आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये दरेकरांनी हे वक्तव्य केलंय। शेवटी निवडणुकात लोकशाहीमध्ये लोकांचं मत हे सर्वश्रेष्ठ असतं। उद्या महाराष्ट्रातल्या 5ही जागा जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला आता आपलं सरकार नको, तुमच्या 1 वर्षाच्या कारकिर्दीने त्रस्त आहे आणि स्वाभाविकपणे या विजयानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तशा हालचाली होऊन निश्चितपणे सरकार येईल। आम्हाला सरकार पाडावं लागणार नाही, या महाराष्ट्राच्या भल्यासाठी या ठिकाणी ते घडून येईल। त्यामुळे प्रवीण दरेकरांनी हे मोठं वक्तव्य केलंय। महाराष्ट्रात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर दिसून येईल असे सूचक संकेत प्रवीण दरेकर यांनी दिलेले आहेत। आम्हाला सरकार पाडण्याची गरज येणार नाही, सरकार स्वतःहून पडेल असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केलेलं आहे। पदवीधर निवडणुकांनंतर राज्यात सरकार बदलण्यासंदर्भात हालचाली दिसू लागतील असंही दरेकर म्हणालेत। मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ काल जालन्याच्या परतूरमध्ये मेळावा झाला आणि त्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये दरेकरांनी हे एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासूनच ते कधी पडणार, कसं पडणार या संदर्भातल्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सोशल मीडियावरती प्रामुख्याने सातत्याने रंगताना दिसतायत। एकीकडे विरोधक सरकार पडणार असं वक्तव्य करतायत, तर दुसरीकडे हे सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं वक्तव्य, असा विश्वास सातत्याने महाविकास आघाडीतल्या सरकारमधल्या नेत्यांकडून केला जातो। त्यामुळे आता नेमकं काय होतं हे येणारा काळ ठरवेल, त्या संदर्भातली उत्सुकता मात्र आता शिगेला पोहोचली आहे।